गवाही है। ये सिस्टर की एक्चुअली ये सिस्टर को बहुत दिनों से नींद नहीं आती थी। कितने महीने से? कितने महीने से नहीं आती थी आपको? 2 महीने। 2 महीने से ये सिस्टर सोए नहीं थे बिल्कुल भी। पर जैसे इन पे प्रार्थना हुई वैसे इनकी डिलीवरेंस हुई। ये गवाही को बताएंगे अपनी कि इनकी गवाही कैसे मतलब परमेश्वर ने इनके जीवन में कार्य किया। बताइए सिस्टर। म्हणजे मला पहिला तरच असं चालू झालं की पूर्ण शरीराला म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत नुसतं टाईमचे टाईम म्हणजे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत टोचायचं. मग 3 पुढं थांबलं रात्री 9 तर सकाळी 3:30 वाजेपर्यंत तरस व्हायचा टोचायचा. मग 3 पुढं थांबून जायचं. मग मला थोडं असं वाटायचं की मला झोप येईल पण झोप काही येतच नव्हती. किती कोशिश केली तरी झोप येत नव्हती मला. तसंच मी 1 महिना पूर्ण काढला. मग त्याच्यानंतर मला ऑटोमॅटिक ते थांबून गेलं. मग थांबलं तर मग मला वाटलं की मला बरं वाटायला लागलं. मग त्यांना म्हणलं मला अजून पण आता मला ते टोचत पण नाही पूर्ण शरीराला तरी पण मला झोप का नाही लागत. ते म्हणले अरे तुला पूर्ण महिना होऊन गेला पूर्ण तुला हेच त्रास होता त्याच्यामुळं तुला असं वाटतं की झोप येत नाही आता तुला आता ती सवय लागेल की नाही का झोपायची. मग पूर्ण 1 महिना गेला. 1 महिना पण संपत आला. मग त्यांना म्हणलं मला डॉक्टरकडे घेऊन जा. मला डॉक्टरांना विचारायचं की मला काय झालं. मला असं वाटायचं की मला इथं जास्त दुखायचं. मग मला असं वाटायचं मला काय डॉक्टर सांगतात का मला काय आजार झाला म्हणून मी डॉक्टरांकडे जात नव्हते. ते किती पण चल म्हणलं नको म्हणायचे मला असं डॉक्टर सांगतील का मला काय आजार झाला. ते म्हणले अरे कसे सांगतील तुला काय आजार झाला तुला म्हणतील फक्त की झोप का नाही आहे कशामुळे तुला दुखतं एवढं असे सांगतील तुला चल तू. तर मग मी डॉक्टरांकडे गेले. आमचे म्हणजे एकदम फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं मला असं डॉक्टर तरच होतं. ती म्हणली की नाही का मी तुम्हाला झोपेच्या गोळ्या देते. झोपेच्या गोळ्या घ्या 3 दिवस घ्या. मग 3 दिवसानंतर आपलं आयुर्वेदिक परत आयुर्वेदिक कायम चालू करावं लागेल तेव्हा तुम्हाला झोप अजून लागेल. तुमचं ते सगळं चेकअप केलं ते पूर्ण कसं झालं म्हणजे नॉर्मल झालं का? म्हणजे टेस्ट माझ्या कोणत्याही केलं नाही त्यांनी. ते म्हणल्या पहिलं झोपेच्या गोळ्या घेऊन बघा त्याच्यानंतर आपण टेस्ट करू की नाही का म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये कशामुळे झोप नाही एवढं असं होऊ शकणार नाही की दुपारी पण झोप नाही रात्री पण झोप नाही. एक टाइम तरी झोप लागते. पण मला 2 मिनिटं दुपारची 3 वाजले ना एवढी झोप यायची. 2 मिनिटं मी झोपायचे. 2 मिनिटं झोपले की मला असं वाटायचं माझ्याजवळ कोणतरी उभं आहे. मला असं वाटायचं माझ्या पायाजवळ कोणतरी उभं आहे. मी एकटीच असते घरात. हे काही कॉलेजला जातात मी पण ड्युटीवर जातात मी एकटीच असते. दुपारी 3 वाजता मला एवढी झोप येते की मी लगेच झोपले पाहिजे अशी झोप येत होती मला. आता हे टोचायचं थांबल्याच्या नंतर मग झोपली की मला असं वाटायचं माझ्या शेजारी कोणतरी उभं आहे. मग मी एकटी घरात असेल मग मी दार उघडायचे डायरेक्ट बाहेर जाऊन उभं राहायचे. मग म्हणायचे नको रूममध्ये गेलं ना असं होतं की नका कोणतरी उभं राहतं आपल्या शेजारी. मग तसं मग ह्यो कॉलेजवरून लवकर येतो मग तो आल्याच्या नंतर मी रूममध्ये नाही. पण मग तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे कॉन्टॅक्ट माझा भेटला आणि तुम्ही मग ते सिस्टर तुम्हाला भेटले होते ससून हॉस्पिटलला. मग ते म्हणले मी त्यांना बघायला गेले ते घरी आले मग त्यांना मी भेटायला गेले. मग भेटायला गेले ते म्हणजे अरे तुला एवढा त्रास आहे मग मी ना काय करते तुला एक नंबर देते. त्या नंबरवर तू कॉल कर तुला बरं वाटलं तर वाटलं नाही तर तू म्हणते आमच्या चर्चमध्ये मी सांगितलं आमच्या सरांनी सांगितलं प्रेयर पण केली पण सर म्हणतात की डॉक्टर कशासाठी केलं. डॉक्टर बोलतात की डॉक्टर कशासाठी केले. डॉक्टर कशासाठी केले आपल्यासाठी तर केलेत ना की नाही का आपला विलाज होण्यासाठी आपल्याला काय होतं ते ते उपचार त्याच्यावर तर करतील ना. तुम्हाला झोपेच्या गोळी दिली ती घेऊन बघा. तुम्ही झोपेची गोळी घेतली का. मग मी त्यांना सांगितलं सर मी झोपेची गोळी नाही घेतली मला छातीत मला श्वास घ्यायला येत नाही. ते झोपेची गोळी ते डॉक्टर म्हणले तू झोपेची गोळी घेतली तर एकदम गार झोप लागेल 3 दिवस. असं कोण काय बोलतं ते पण आवाज पण येणार नाही का. मला भीती वाटते. मी झोपेची गोळी घेतली अगोदर मला बीपीचा त्रास आहे. मी झोपेची गोळी घेतली तर मला भीती वाटते की मला सकाळी हे होईल का नाही. मग तुम्ही बीपीची गोळी नाही घेत होता. मी घेत होती बीपीची गोळी बंद नाही करत. बीपीची गोळी बंद घेत होता फक्त आणि झोपेची गोळी तुम्ही घेतलीच नाही. एकदा पण नाही घेतली. हॉस्पिटल जेव्हा तुम्ही आले तेव्हा पण एकदा पण नाही घेतली. आणली पण नाही घरी मेडिकल मधली आणि घेतली पण आणली पण नाही. अच्छा. आणि मग तुम्ही डायरेक्टली मला कॉल केला इथं. हो डायरेक्ट कॉल केला. मग त्यांनी मला नंबर दिला त्यांच्या घरनं आलो लगेच कॉल तुम्हाला केला. सिस्टरांना त्यांना म्हणलं मी जेवण करते मग सिस्टरांना कॉल कर. नाही ते म्हणले मला लगेच करायचं कॉल. तुला लय दिवस झाले तर असे किती दिवसापासून रोज 3 वाजता आपण बाहेर जाऊन उभं राहतो
रोज 3 वाजता रोज 3 बजे बाहर जाके खड़े रहते थे, रोज 3 बजे पाठ मॉर्निंग में, रोज 3 बजे उठकर 2 बज गया हाँ टाइमिंग चांगलं होतं कडे भात गेले नाही अच्छा बाहेर दारात उभं राहिलं लेकिन मला उधर श्वास पे- घ्यायला उधर पे घरात तकलीफ होती घरात गेलं मला अंदर श्वास ज्यादा तकलीफ होती घर में ज्यादा तकलीफ अच्छा हाँ. घरात गेलं मला श्वास घ्यायलाच येत नव्हतं पूर्ण श्वास रुकत होता आणि ते जास्त दुखायचं मला सहन नव्हतं होत मग मी रडत होते मला सहन नाही होते मला सहन नाही होत आता मग त्यांना मी भांडण करायचं की तुम्ही मला झोपेची गोळी आणून द्या मला आता सहन नाही होणार लय दिवस झाले आता 2 महिने पण होऊन गेले मला झोप नाही मी नुसती अशी बसते पूर्ण रात्र पण बसते पूर्ण दिवस पण बसते मला तुम्ही झोपेची गोळी आणा रोज रोज म्हणायचे अरे आणतो तुला झोपेची गोळी पण म्हणायचे अरे तुला काय झालं आम्ही रोडला येणार ना मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुम्हाला केला हा. मला त्या दिवशी रात्री झोप नाही आली पण एकदम मला भीती नाही वाटली काय नाही वाटली फक्त त्यांना म्हणलं मला झोप नाही आली पण मला काही दुखत नाही माझं सगळं दुखता थांबली आहे मला एकदम छान वाटतं की एकदम फ्रेश वाटतं मला श्वास घ्यायला येतो सर्व काय होतं म्हटलं मला मग ते म्हणजे अरे हे छान झालं तुला दुसऱ्या दिवशी बघितलं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण बघतो मग सिस्टरांना कॉल करू थांब जरा लगेच नको हा. करू मग दुसऱ्या दिवशी मी दुपारी पण झोपून बघितलं मला लगेच झोप आली हा दुपारी पण झोपले लगेच झोप आली मला असं भास झालं नाही माझ्याजवळ कोण आहे का नाही हा. असं पण नाही वाटलं रात्री पण माझ्या टायमाला मी 9-9:30ला झोपले एवढी गार झोपले मी मला अजून पण झोप एकदम गार येते मैं तो मतलब दूसरी बार मुझे कॉल किया जब आपने कॉल करने के बाद है ना उसके बाद आपको फिर नींद आना वापस से स्टार्ट हो गई हो तब आज आप अच्छे से सोने लगे हो सही बात। मैंने धन्यवाद देंगे परमेश्वर को और एक मेरे को बात बोलनी है उसका बीपी जो बोले परमेश्वर के साथ आशीर्वाद दे के उसका बीपी को गोली बंद करना हो जाएगा बीपी को गोले नहीं दी तो उसको कैसे तो घूम जाता है कोई नहीं वो भी चले जाएगा आपका बीपी का प्रॉब्लम भी निकल जाएगा हम ये गवाही के लिए धन्यवाद देंगे परमेश्वर को जोरदार ताली बजाएंगे परमेश्वर असंभव को भी संभव करने वाला परमेश्वर है ना ये सिस्टर जब मुझे कॉल किया था ये सिस्टर ने जब मुझे बोला था बात भी करने बात भी करनी नहीं आ रही थी ये सिस्टर बोल रहे थे कि मैं 2-3 बार गई आपको ससुर हॉस्पिटल में ढूंढने के लिए पर आप फिर भी मुझे मिले नहीं वहां पे तो इन्होंने वो सिस्टर के पास से नंबर लिया नंबर लेने के बाद मुझे कॉल किया तुरंत उनका डिलीवरेंस हो गया तुरंत ही इमीडिएटली देखो परमेश्वर कितना महान है ना और जैसे मतलब इनका जब छुटकारा हो रहा था तो ऑटोमेटिकली ये मैंने जब इनको वीडियो कॉल किया वीडियो कॉल पे जब मैंने इनको देखा तो ये चादर ओढ़ कर बैठे थे जसं तुम्ही म्हणजे माझ्या संग बोलण्याचं हे केलं मी जेवणच करत होते हा. तर त्यांनी डायरेक्ट कॉल लावला हा. कॉल लावून मी एकच घास जेवण केलं तर मला असं वाटायला लागलं तुम्ही ज्या टायमाला मला विचारलं तुम्ही तुम्हाला काय होतं डायरेक्ट मला थंडी वाजायला लागली हा. मला थंडी वाजून आली मग त्यांना म्हणलं माझ्याजवळ फोन नको मला नाही का थंडी वाजते ते म्हणजे अरे मी फॅन पण बंद करतो कूलर पण बंद करते एवढे दिवस तर तू म्हणते मला गरम होतं म्हणून मी तुझ्यासाठी कूलर घेतलंय तू म्हणते मला गरम होतं म्हणून मी रात्रभर झोपत नाही हा. मी 2 महिने झाले झोपत नाही मी 2 महिने झाले आणि तुझ्यासाठी मी कूलर घेतला आणि आता तू म्हणते फॅन पण बंद कर हे पण बंद कर फक्त ते सिस्टर तुझ्या संग बोलल्या अरे बोलू दे त्यांना मी म्हटलं नको माझ्याकडे फोन दिल्यावर मला थंडी वाजते जैसे मैंने इनको मतलब इनको बोलने नहीं आ रहा था तो मैंने बोला कि सिस्टर हाँ वीडियो कॉल करो मुझे मैं वीडियो कॉल से बात करती हूँ तो ये मेरी तरफ देख भी नहीं रहे थे ठीक से क्या बात कर रही क्या नहीं कर रही कुछ नहीं समझ में आ रहा इन्हें और मैं इनको देखकर तुरंत प्रेयर करने के बाद में तुरंत इनका डिलीवरेंस हो गया अभी ये ठीक से सो पाते हैं है ना आप ठीक से सो पाते हो जब भी आपको सोना तब भी आप आराम से सो सकते अभी वो दिन में भी सोते आवाज देते हुए सुनाई देता हो अभी आराम से सोते हैं अभी 2 महीने की कसर निकल रहे परमेश्वर की शांति आपके साथ आमेन आइए हम जोरदार ताली बजाएंगे परमेश्वर को क्योंकि मैं सुबह खाना खाता हूँ ना तो खाने नहीं देता ठीक अच्छा खाना मैंने खाते हूँ मैं इधर बैठा ना इधर जाता ऐसा क्यों होता चेक करते एक ही बात खा रहा हूँ बताओ मम्मी वीडियो बंद कर वीडियो